हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला. बऱ्याच जणांचे कमेंट येतात किंवा मी भेटायला जरी गेले इथं तर सगळे म्हणतात की व्हिडिओ का बंद केले, गावाकडचे व्हिडिओ टाकत जाणार. तर 2-4 दिवसापासून गावाकडे आले होते, तर म्हटलं व्हिडिओ बनवा. काही हेल्थ इश्यूमुळं व्हिडिओ बनवत नाही आहे. थोडीशी क्लिअर झाली की मुलाचा आणि माझा, तर नंतर व्हिडिओ टाकल मी जसा वेळ भेटेल तसा. तर तुम्हाला गावाकडचं माहोल दाखवते. सध्या आता घास आहे, मग अशीच पोरांनी घास कापलाय, हे पाहू शकता तुम्ही माग घास. यावर्षी भरपूर पाणी, त्याच्यामुळं घास वगैरे सगळं मस्त आहे. लसूण आहे लावलेला, तिकडं पण लसूण आहे, इथं पण लसूण आहे. आणि इकडं मका आहे, पाठीमागच्या साईडनी मका, आणि तिकडं पण मोठी मका आहे. तिकडं मका आहे. खूप छान हिरवं आहे, वातावरण खूप मस्त. एवढा उन्हाळा आहे, नाही तर एवढ्या उन्हाळ्यामध्ये आमची यात्रेपर्यंत हनुमान जयंतीपर्यंत खूप सगळं सुकलेलं राहतं, पण ह्यावेळेस खूप छान आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू. मी व्हिडिओ का नाही बनवते, मला खरं कारण सांगायचं, मी फक्त हेल्थ इश्यूमुळं म्हटलं. कारण ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, सगळ्या महिलांपर्यंत, सगळ्या भगिनींपर्यंत पोहोचली पाहिजे. मी खूप लहानपणापासून खूप गोळ्या खाल्ल्या. डोक्यावर खा, पित्तावर खा. डोकं मला जसं आठवतं तसं लहानपणापासून माझं खूप डोकं दुखतं, तर त्यावर मी खूप गोळ्या खाल्ल्या. आता पण खात होते मुलं झाल्यानंतर, पण त्याचा परिणाम आत्ता मला दिसायला लागला. कारण मला आता कोणतीही गोळी सूट होत नाही, डायरेक्ट रिॲक्शन होती. साधी सिंपल पॅरासिटेमॉल जरी घेतली तर पूर्ण स्वेलिंग येते, ओठ वगैरे सुजतात, ॲडमिट करावं लागतं. तर हा परिणाम गोळ्यांचा आहे. तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी थोडंफार अंगावरती दुखणं काढा. खूपच असेल तर, गरज असेल तरच गोळी खा किंवा डॉक्टरांना दाखवा. मनाने गोळ्या खाऊ नका. तर मनाने गोळ्या खाल्ल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्याच्यामुळे मला आवर्जून व्हिडिओ सांगावंसं वाटतं की प्लीज कोणी गोळ्या मनाने घरी खाऊ नका. मी खाऊन ती चूक केलेली आहे आणि मी ती भोगते. आता ट्रीटमेंट चालू आहे, थोडासा फरक पडला आहे. थोडे प्राणायाम, योगासनं सगळं चालू आहे, त्यांनी पण खूप छान फरक पडला आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.